Hello all, welcome back to Bibamsaholic. Here we'll be studying the chapter first of paper 1 from Padat syllabus, that is Ayurved Nirupan. Nirupan is proper understanding. आयुर्वेद हे एक प्राचीन वैज्ञानिक चिकित्साशास्त्र आहे. आयुर्वेद 2 शब्दांपासून बनला आहे. आयु म्हणजे जीवन आणि वेद म्हणजे सत्ता किंवा ज्ञान. त्यानंतर आयुर्वेद लक्षण दिले आहे. शरीरेंद्रिय सत्वात्म संयोगधारी जीवितम नित्यगश्चानुबंधश्च पर्यायी आयु उच्यते. आयु म्हणजे शरीर, इंद्रिय, मन व आत्मा यांच्या संयोगाला म्हटले आहे आणि ह्यालाच पर्यायी नावं आहे. धारी म्हणजे शरीराचे धारण करतो, जीवित म्हणजे प्राणाचे धारण करतो, नित्य प्रतिदिन म्हणजे निरंतर ते सतताने सुरू राहते, अनुबंध म्हणजे शरीरामध्ये चेतनेची अस्तित्व. इथे सुद्धा तेच दिलंय की जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या शरीरामध्ये चेतनेचं अस्तित्व असतो त्याला आयु म्हणतात. त्यानंतर आयुर्वेद निरुक्ती एवं व्याख्या म्हणजे डेफिनेशन. आयुषवेद हा आयुर्वेद ज्या शास्त्रामध्ये जीवनाबद्दल दिले आहे ते आयुर्वेद आहे. आयुर्वेदेति इत्यायुर्वेद. आयुष आणि वेद किंवा आयु आणि वेद या शब्दांच्या संयोगाने जो दुसरा शब्द बनतो त्याला आयुर्वेद म्हणतात, जिथे जीवनाचे ज्ञान दिले आहे. अशा प्रकारे इतर डेफिनेशन सुद्धा आहेत. त्यानंतर आयुर्वेद लक्षण. हिताहितं सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितं मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः स उच्यते. चरक सूत्रस्थान, पहिला अध्याय, 41वा श्लोक. इथं दिलेलं आहे की आयुर्वेद म्हणजे सायन्स ऑफ लाईफ. ज्या शास्त्रामध्ये हितकर आयु, अहितकर आयु, सुखकर आयु, दुःखकर आयु या 4 प्रकारचे आयूंचे ज्ञान दिले आहेत त्याला आयुर्वेद म्हणतात. हितकर आयु म्हणजे काय? जो मनुष्य सर्व प्राणीमात्रांच्या हिताचा विचार करतो, दुसऱ्याच्या धनाची इच्छा ठेवत नाही, सत्यवक्ता असतो, शांतीप्रधान असतो, समाधानी असतो, वंदनीय पूजनीय व्यक्तीची पूजा करतो, धर्म अर्थ काम यांचे पालन करतो, सेवा करतो वृद्धजनांची. त्यानंतर काम क्रोध ह्या सगळ्या गोष्टींचे धारण करत नाही, मोह ठेवत नाही, अभिमान बाळगत नाही, दान करतो वस्तूंचे. ह्या सगळ्या गोष्टी ज्यामध्ये असतात त्याला हितकर आयु म्हणतात. याच्याच विपरीत जे गुण आहेत किंवा लक्षणं आहेत ते अहितकर आयुचे आहेत. सुखकर आयु म्हणजे जो व्यक्ती शारीरिक व मानसिकरित्या रोगरहित असतो तो, जसं की शरीरात बल असलेलं, वीर्य स्थापित असलेलं तरुण व्यक्ती, ज्याचे इंद्रिय स्वतःच्या विषयाला ग्रहण करतात, व्यवस्थित कार्य करतात, अशा प्रकारे तो सुखकर व्यक्ती सुखकर आयु बाळगतो. याच्याच विपरीत लक्षणे दुःखकर आयुची असतात. त्यानंतर आयुर्वेदाचे उद्देश किंवा प्रयोजनम चास्य स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षण आतुरस्य विकार प्रशमनम च. इथं प्रामुख्याने आपण आयुर्वेदाचे 2 उद्देश बघणार आहोत. पहिले म्हणजे स्वस्थ व्यक्ती, निरोगी व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करणे आणि दुसरं म्हणजे आतुर किंवा रोगी व्यक्तीचे रोगाला दूर करणे. त्यानंतर पुढचं टॉपिक आहे आयुर्वेदाचे नित्यत्व, शाश्वतत्व एक्सप्लेन करायचे. इथं दिलेलं आहे की भारतीय वाङ्मय जे प्राचीन ग्रंथ आहे ऋग्वेद ते आणि इतर जे वेद आहे आयुर्वेदातील त्यांच्यामध्ये प्रमाण सापडलेलं आहे की आयुर्वेद हे अनादी आहेत. त्यांचे काही पॉईंट्स दिले आहेत की लक्षणांनी स्वभावतः सिद्ध असल्यामुळे किंवा भाव स्वभाव नित्यत्व असल्यामुळे त्यांना नित्य किंवा शाश्वत मानले जाते. जसं द्रव्य म्हणजे औषध, हेतू म्हणजे निदान आणि लक्षण यांचा जर परसंयोग असेल तर आरोग्याची प्राप्ती होईल आणि अपर संयोग असेल तर रोगाची प्राप्ती होईल. फर्स्ट पॉईंट बघू, अनादित्व. अनादी म्हणजे ज्याचं प्रारंभ काळ, त्याची सुरुवात कुठून झाली आहे हे माहीत नाही. आपल्याला माहिती नाही आहे की आयुर्वेदाची सुरुवात कुठून झाली आहे. शरीर, इंद्रिय, मन आणि आत्मा यांच्या संयोगाला आयु म्हणतात आणि त्यांचा प्रारंभ कधी झाला हे कोणीही सांगू शकलं नाही आहे. आपण पॉईंट वाईज याला एक्सप्लेन करू शकतो अनादित्वाला की आयुचा वेदिता म्हणजे ज्ञाता जो आत्मा आहे तो स्वतः नित्य असल्यामुळे आयुर्वेदसुद्धा नित्य आहे. त्यानंतर दुसरं पॉईंट, जी द्रव्य सेवन करत नाही, असं कोणतंच व्यक्ती नाही आहे जी कुठलीही द्रव्य सेवन करत नाही. सेवन करणारी द्रव्य सुखकारी असू शकते किंवा दुःखकारी असू शकते. सुखकारी म्हणजे शमन करतात, जे रोगांचे शमन करते, आणि दुःखकारी म्हणजे जे रोगांना, दोषांना प्रकोपित करते. त्यानंतर तिसरं पॉईंट आपण म्हणू शकतो की आयुर्वेद जे जाणणार, आयुर्वेदाचे जे ज्ञान आहे ते गुरु शिष्य परंपरेने पुढच्या पिढीला सातत्याने जात असतो. त्यामुळे ही प्रक्रिया नित्य आहे. देअरफॉर आयुर्वेदसुद्धा नित्य आहे. आपण 3 पॉईंट्स बघितले आहे. पहिले, जो आयुचा ज्ञाता आहे तो नित्य आहे. त्यानंतर आपण जे द्रव्य सेवन करतो
ते सुखकारी दुःखकारी असतात. म्हणजे त्यांचं आपण जर सेवन केलं तर फलस्वरूपाने आपल्याला आयदर रोग होईल किंवा आपण निरोगी होऊ. त्यानंतर तिसरं पॉईंट की आपल्याला आयुर्वेदाचे ज्ञान ज्या पद्धतीने होते ते नित्य आहे. अशा प्रकारे आपण आयुर्वेदाचे नित्यत्व सिद्ध करू शकतो. त्यानंतर दुसरं आहे स्वभाव संसिद्ध. पंचमहाभूतांचे जे गुण आहे शब्द स्पर्श रूप रस गंध ते त्रिकाल आहेत. म्हणजे तिन्ही काळात ते अलाउड आहेत, अबाधित आहेत, त्याला कुठलीही बाधा नाही आहे, स्वभावतः सिद्ध आहेत. त्यानंतर कारणद्रव्य आणि कार्यद्रव्य. कारणद्रव्य म्हणजे ज्याचा नाश होऊ शकत नाही, ते नित्य आहे. आणि कार्यद्रव्य म्हणजे ज्याचा लिमिटेड लाईफस्पॅन असतो. अशा ठिकाणी ते द्रव्य जरी नाश झाले कार्यद्रव्य तरी त्याचे गुण नाश होत नाही. फॉर एक्झाम्पल मिरचीच्या ठिकाणी तिखट हा गुण असला, मिरचीचा नाश झाला तरीसुद्धा त्याचा गुणाचा म्हणजे तिखट तेच राहतं. म्हणजे एक मिरचीचा नाश झाला तर तिथल्या तिखट गुणाचा सुद्धा नाश होईल, पण जी पुन्हा नवीन उत्पन्न होणारी मिरची आहे ती सुद्धा तिखटच राहील, गोड होणार नाही. त्यानंतर आयुर्वेदामध्ये आपण जे शिकतो पांचभौतिक सृष्टी, त्यानंतर शरीर, दोष, धातुमल, हे सगळ्या गोष्टी म्हणजे प्रत्येक द्रव्याला त्याचा काहीतरी स्वभाव असतो. ते स्वभाव संसिद्ध असतात, त्रिकाल अबाधित असतात. जर ह्या गोष्टी आपण आयुर्वेदात शिकत आहोत तर आपण असं म्हणू शकतो की आयुर्वेद सुद्धा मग स्वभाव संसिद्ध आहे. त्यानंतर भाव स्वभाव नित्यत्वात. शरीरातील जे दोष, धातू, मल इत्यादी भावपदार्थ आहेत त्यांचे काही स्पेसिफिक गुण असतात. त्या गुणांच्या सिमिलर गुणांचं जर सेवन केलं तर वृद्धी होईल आणि विरुद्ध गुणांचं जर सेवन केलं तर त्याचा त्रास होईल. त्यानंतर कार्यद्रव्य आपण बघितलं की त्यांचा नाश होतो, म्हणजे अनित्य आहेत. ते जरी अनित्य असले तरी त्यांच्यातले जे पांचभौतिक गुण असतात ते नित्य असतात. म्हणजेच काय तर त्यांचा नित्य असा भाव स्वभाव आहे. फॉर एक्झाम्पल अग्नीमध्ये उष्णता, जलामध्ये द्रवत्व, ह्या सगळ्या गोष्टी भाव स्वभाव त्यांचा नित्य असल्यामुळे हा पॉईंटसुद्धा प्रूव्ह होतो की आयुर्वेदामध्ये भाव स्वभाव नित्यत्व आहे. त्यानंतर सिद्धांत, लक्षण व प्रकार. प्रत्येक शास्त्रामध्ये कुठले तरी प्रिन्सिपल्स असतात ज्यावर ते पूर्ण शास्त्र बेस्ड असते. आयुर्वेदामध्ये सुद्धा काही सिद्धांत आहे ज्यावर ते पूर्णपणे आश्रित आहे, त्याला मौलिक सिद्धांत म्हणतात. व्याख्या आहे त्याची अथ सिद्धांत सिद्धांतो नाम सह यः परीक्षकै बहुविधम परीक्ष हेतुभिश्च साधयित्वा स्थापयते निर्णय. म्हणजे काय तर अनेक परीक्षकांद्वारे अनेक वेळा ज्या विषयांची परीक्षा विषयांची अनेक हेतूंमुळे त्या विषयाला सिद्ध केले जाते आणि जो स्थायी निर्णय घेतला जातो त्याला सिद्धांत म्हणतात. अनेक परीक्षा व्यक्तींद्वारे अनेक परीक्षा विषयांवर अनेक हेतूंनी जे सिद्ध केले जाते त्या स्थायी निर्णयाला सिद्धांत म्हणतात. आणि ते कुठल्याही कल्पनाशक्ती किंवा विचारशक्तीवर न राहता तथ्यावर बेस्ड असते. म्हणजे अनेक प्रकारे परीक्षकांद्वारे ते अनेक कसोटीवर उतरून परीक्षकांचे निरीक्षण होऊन तर्कसंगत जो निष्कर्ष निघतो म्हणजे लॉजिकल जे ॲनालिसिस असते त्याला सिद्धांत म्हटले जाईल. हे सार्वकालिक म्हणजे सगळ्या कालांमध्ये चालतो, सार्वभौमिक आणि शाश्वत सिद्ध आहे. त्यानंतर सिद्धांताचे प्रकार दिले आहेत 4. सचतुर्विध सर्वतंत्र सिद्धांत, प्रतितंत्र सिद्ध, अधिकरण सिद्धांत, अभ्युपगम सिद्धांतश्चित, चरक विमानस्थान, 8वा अध्याय 37 श्लोक. सर्वतंत्र सिद्धांत म्हणजे काय, जो सिद्धांत एका शास्त्रामध्ये प्रसिद्ध असून इतर सर्व शास्त्रांमध्ये सुद्धा प्रसिद्ध आहे. फॉर एक्झाम्पल रोग आहेत, मग साध्य रोगांवर उपाय आहे, त्रिदोष सिद्धांत, पांचभौतिक सिद्धांत, हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला सेम दिसेल, म्हणजे सर्व आचार्यांनी मान्य केलेला. त्यानंतर दुसरा आहे प्रतितंत्र सिद्धांत. जो सिद्धांत एका शास्त्रामध्ये प्रसिद्ध आहे पण त्याची उपयोगिता ती अन्य शास्त्रामध्ये मानली नाही आहे किंवा त्या सिद्धांताला अन्य शास्त्रामध्ये मानलं नाही आहे. फॉर एक्झाम्पल चरकांनी 6 रस सांगितले आहे तर कुणी 4 किंवा 8 रस मान्य केले आहे. सांख्यांनी सत्कार्यवाद सांगितला आहे तर न्यायवैशेषिकांनी असत्कार्यवाद सांगितलं आहे. त्यानंतर 3rd अधिकरण सिद्धांत. जो सिद्धांत स्वीकारल्यानंतर न सांगितलेले काही सिद्धांतसुद्धा आपोआप सिद्ध होतात. जसं आपण इथं एक्झाम्पल बघितलं, मुक्त पुरुषाला, जीवमुक्त पुरुषाला कर्माचा अनुबंध नसतो, फलासक्ती नसते, म्हणजे कर्मफलाचा नियम त्याला लागू होत नाही. जो व्यक्ती मुक्त झालेला आहे, ज्याला मोक्षप्राप्ती झाली आहे, त्याला कुठल्याही कर्माचा अनुबंध नसतो की त्यांनी पाप केलं आहे, पुण्य केलं आहे.
ही गोष्ट आपण बघितली तर त्याच्यावरून दुसरी गोष्ट सिद्ध होते की कर्माचं फळ मिळतं. ते या जन्मात मिळत नसलं तरी ते पुढच्या जन्मात भोगावं लागते. अशा प्रकारे एका गोष्टीवरून दुसरी गोष्ट सिद्ध झाली आहे. ते आपण अधिकरण सिद्धांतामध्ये बघितलं. त्यानंतर अभ्युपगम सिद्धांत म्हणजे जो सिद्धांत अपरीक्षित, त्याला टेस्ट नाही केले आहे, अनुपदिष्ट म्हणजे आप्तांद्वारे जे सिद्ध नाही केले आहे, अहेतुक इलॉजिकल आहे, अशा गोष्टीला सुद्धा सिद्ध करून तात्पुरता स्वीकारले आहे. फॉर एक्झाम्पल द्रव्य प्रधान आहे असे म्हटल्यावर गुणप्रधान, त्यानंतर वीर्यप्रधानता असं काही स्पेसिफिक नाही दिलं आहे. त्यामुळे अभ्युपगम सिद्धांत. तर आता या सिद्धांताचे महत्त्व आणि उपयोगिता काय आहे? आयुर्वेदामध्ये जेवढ्या काही विशेषता आहे ते त्याच्या मौलिक सिद्धांतावर आधारित आहे. फॉर एक्झाम्पल आपण पंचमहाभूत सिद्धांत बघतो, म्हणजे पृथ्वी, जल, तेज, वायू हे जे 5 महाभूत आहे, ह्या 5 महाभूतामुळे इतर द्रव्य बनतात, जसे औषधी द्रव्य, मानव शरीर किंवा चेतन अचेतन शरीर, आहार द्रव्य हे सर्व पांचभौतिक असतात. त्यानंतर त्रिदोषसुद्धा पांचभौतिक असतात, वात, पित्त, कफ. जर यांचं सम्यक अवस्था असेल तर आरोग्याची प्राप्ती होईल आणि विषम अवस्था असेल तर रोगाची प्राप्ती होईल. दोष, धातू, मल, त्रिदोष, सप्तधातू, त्रिमल. दोष म्हणजे काय? जे दूषित करतात. धातू म्हणजे धारण करणारे आणि मल म्हणजे शरीराला मलिन करणारे. त्यानंतर रसगुण, वीर्य, विपाक सिद्धांत. आपण षडरस, गुरुवादी गुण, परादी गुण, त्यानंतर द्विविध अष्टविध वीर्य बघितलं आहे. विपाक म्हणजे काय? जेव्हा अन्नाचे पचन होते तेव्हा रसाचं कन्वर्जन विपाकामध्ये होते. तर हे सगळे ठिकठिकाणी आपल्याला उपयोगात पडते. त्रिगुण सिद्धांत म्हणजे सत्व, रज, तम ह्यांना परमपदार्थ किंवा महागुण सुद्धा म्हटलेलं आहे. यांच्या साम्य अवस्थेने प्रकृतीचं निर्माण होते आणि विषमावस्थेमुळे सृष्टीची उत्पत्ती होते. त्यानंतर सप्तधातू, ओज सिद्धांत. सप्तधातू कोणते? रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. रसाचे कार्य प्रेरण, रक्ताचे जीवन, मांसाचे लेपण, मेदाचे स्नेहन, अस्थीचे शरीरधारण, मज्जाचे अस्थिपुरण आणि शुक्राचे गर्भोत्पादन. या सर्वांचा जो सार भाग आहे त्याला ओज म्हणतात आणि मनुष्याचं बल आणि जीवन हे त्या ओजावरच अवलंबून असते. त्यानंतर सामान्य विशेष सिद्धांत आपण बघितला आहे की एखाद्या द्रव्यामध्ये त्याच्या गुणाच्या सिमिलर गुणांचं जर सेवन केलं तर त्याने वृद्धी होईल आणि विपरीत गुणांचं जर सेवन केलं तर ह्रास होईल. त्यानंतर साम्य वैषम्य सिद्धांत. रोगस्तु दोष वैषम्य, दोष साम्यम अरोगता. अष्टांग संग्रह सूत्रस्थान, पहिला अध्याय 40वा श्लोक. इथं काय दिलं आहे की वातादी दोष जे दूषित करतात ते जेव्हा विषमावस्थेत असतात, कुठलेही दोष जेव्हा विषमावस्थेत असतात तेव्हा ते रोगाला उत्पन्न करतात आणि जेव्हा ते साम्य अवस्थेत असतात तेव्हा ते आरोग्य असते. सप्तधातूंना दूषित अवस्थेत दुष्य म्हणतात आणि जेव्हा ते प्राकृत अवस्थेत असतात तेव्हा त्यांना धातू म्हणतात. त्यानंतर षडपदार्थवाद सिद्धांत. 6 पदार्थ जे सांगितले आहे, द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय. हे लक्षात राहणार नाही तर ह्यासाठी एक फ्रेज आहे, सावी गुद्रसी कसं झालं. ह्यामध्ये सा सामान्य, वि विशेष, गुण, द्रव्य, कर्म, समवाय अशा प्रकारे लक्षात ठेवले जाऊ शकते. लोकपुरुष साम्य सिद्धांत. लोकसंहिता पुरुष यावंतो हि लोके मूर्तिमंतो भाव विशेषः तावंत पुरुषे यावंतः पुरुषे तावंतो लोक इति. लोक म्हणजे काय? संसार. आणि पुरुष म्हणजे सजीव प्राणी. इथं यतपिंडे तदब्रह्मांडे असं म्हटल्यावर हे प्रूव्ह होतं की विशाल विश्व आणि त्यामध्ये असलेलं छोटंसं जे जीवित शरीर आहे त्या दोघांमध्ये काही सिमिलॅरिटी असते. जसं आपण टेबलमध्ये बघू शकतो की लोकभाव म्हणजे संसारातील असलेली जी पृथ्वी आहे आणि मानवीय शरीरातील असलेलं जे मानवीय शरीर आहे त्यामध्ये काही सिमिलॅरिटी आहे. जसं जल आहे संसारात तसं शरीरामध्ये क्लेद आहे, ओलावा. अग्नी अभिसंता, वायू प्राण, वियत आकाश सुशीर म्हणजे कॅव्हिटीला रिप्रेझेंट करतं. ब्रह्म अंतरात्मा, प्रजापती सत्व, इंद्र अहंकार, सोम म्हणजे चंद्रमा, इकडे प्रसाद, रुद्र रोष राग. ह्या गोष्टी सिमिलर आहेत, म्हणजे जे तुम्हाला संसारात दिसेल ते तुम्हाला मानवी शरीरात सुद्धा दिसेल. त्यानंतर शेवटचं कार्यकारण सिद्धांत. कारण म्हणजे काय? कर्ता किंवा कार्याला प्रेरित करणारे जे हेतू आहे, जो रिझन आहे. आणि कार्य म्हणजे कर्त्याद्वारा केलेले जो कर्म आहे. कार्यकारण सिद्धांत. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती होत नाही. अंटिल अँड अनलेस तिथं काही रिझन नाही आहे तुम्ही ते करणार नाही. फॉर एक्झाम्पल, रोगोत्पादक कारणाशिवाय व्याधी उत्पन्न होत नाही. जोपर्यंत एखाद्या कारणामुळे रोगाची उत्पत्ती होत नाही आहे. आता रोग उत्पन्न व्हायसाठी कारण काय आहे?
दोषांची वैषम्य अवस्था, विषमावस्था, त्यामुळेच व्याधी उत्पन्न होते, तर ते कारण आहे आणि रोग होणं हे कार्य आहे. अशा प्रकारे आपण फर्स्ट चॅप्टर कंप्लीट केलेला आहे. भेटूया नेक्स्ट चॅप्टरमध्ये. थँक्यू.